नमस्कार मंडळी, आपल्या नवरात्रीच्या या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत 6व्या दिवसाची देवी कात्यायनी। या देवीचं स्वरूप तेजस्वी, पराक्रमी आणि ती महिषासुरमर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे। त्यांचं दर्शन म्हणजे अन्यायाविरुद्धचा लढा, शौर्य आणि विजयाचं प्रतीक। देवी कात्यायनी सिंहावर आरूढ आहेत। त्यांना 4 हात आहेत। एका हातात तलवार, दुसऱ्या हातात कमळ, तिसरा हात वरद असतात, तर चौथा हात अभय मुद्रेत। त्यांचं स्वरूप क्रोधी पण भक्तांसाठी करुणामयी आहे। त्यांच्यातील सामर्थ्यामुळेच त्या महिषासुराचा वध करतात। पुराणानुसार जेव्हा असुरराज महिषासुर अत्याचार करू लागला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपली सामूहिक शक्ती एकत्र केली आणि त्या शक्तीपासून जन्म झाला कात्यायनी देवीचा। कात्यायन ऋषींनी कठोर तप करून या देवीला प्राप्त केलं, म्हणून त्यांना कात्यायनी म्हणतात। देवीने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराशी युद्ध केलं आणि शेवटी त्याचा वध केला। त्यामुळेच त्यांना महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखलं जातं। ही कथा आपल्याला शिकवते की अन्याय कितीही मोठा असो, सत्य आणि धर्माच्या शक्तीसमोर त्याचा पराभव निश्चित आहे। देवी कात्यायनीची मंदिरे भारतात अनेक ठिकाणी आहेत। उत्तर प्रदेशातील कात्यायनी शक्तीपीठ वृंदावनला अत्यंत प्रसिद्ध आहे। गुजरातमधील अंबाजी मंदिरात नवरात्रीच्या काळात देवी कात्यायनीची विशेष पूजा केली जाते। तसेच हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातही त्यांच्या पूजेला मोठे महत्त्व आहे। 6व्या दिवशी देवी कात्यायनीच्या पूजेत लाल फुले अर्पण करणं विशेष शुभ मानलं जातं। मधाचा नैवेद्य अर्पण केल्यास विवाह योग प्रबळ होतो असं मानलं जातं। तुपाचा दिवा लावून आरती केली की घरातील सर्व विघ्न दूर होतात। कुमारिकांना विशेषतः कात्यायनी देवीचं पूजन करणं शुभ मानलं जातं। त्यामुळे विवाह योग संपादन होतो। देवी कात्यायनीची उपासना केल्याने अन्याय आणि अडथळ्यांवर विजय मिळतो। शौर्य, आत्मविश्वास आणि साहस वाढतं। विवाह योग प्रबळ होतो, तसेच साधकांना योगसिद्धी प्राप्त होते। त्यांचं स्वरूप म्हणजे धर्माचं रक्षण आणि अधर्माचा नाश। तर मंडळी, ही होती देवी कात्यायनी, सिंहवाहिनी, महिषासुरमर्दिनी, न्याय आणि शौर्याची देवी। उद्या आपण जाणून घेऊया 7व्या दिवसाची देवी कालरात्री, ज्या सर्वात भयंकर पण अत्यंत कल्याणकारी रूपात ओळखल्या जातात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय माता दी।